एकदा होतं नामा हे बरं आणि वाघा अशा राजा आपलं सगळं राज्य हरतो आणि आपल्या राणीला घेऊन वनवासात चालला. हा एक जोक फक्त ऐकून जावा, गंमत बघतो हा, मला हे लय आवडतं असं. आणि झालं आणि तिकडनं पब्लिक मधनं ना वाघ येत असेल, पब्लिक मधनं वाघ येणार आणि इथनं राजा चाललेला आहे बायकोला घेऊन महाराणीला. आणि शेर सुरू झाला, या राणी साहेब आमच्या मागून मागून या, हे घोर अभयारण्य आहे आणि अरण्यातून व्याघ्र वगैरे येण्याची शक्यता आहे. नामाला काम केले आणि आता ढोलकी वाजणार, मग वाघ येणार पब्लिक मधनं मागणार. वाघ असा बसलेला वाघाचा कपडा घालून आणि इकडे वाजवला नाही, या राणे साहेब आमच्या मागून मागून या, इकडून व्याघ्र येण्याची शक्यता आहे. आणि वाजवायला सुरुवात केली. वाजवा शैलीवाला नमन आता येतं ना, 300 रुपये वाजव. या राणे साहेब या राणे साहेब आमच्या मागून या अभयारण्यातून व्याघ्र येण्याची शक्यता आहे. बस 300 रुपये द्या. आणि वाघ तिकडे बसला उडी घालणार, तेवढ्यात आला गावातला एक कुत्रा. हे वाजवला नाही, कुत्रा ह्याच्याकडे बघी, वाघ त्याच्याकडे बघी. आता करायचं का कुठलं बरं, सुरुवात केला याचा जीव परत करू काय बरं. वाघ येत नाही म्हणून ह्याचं परत राजा, या राणी साहेब आमच्या मागून या, वाजवून दवले. वाघाचं आपलं सुरू, वाघ त्याच्याकडे बघी, कुत्रा त्याच्याकडे बघी. करायचं काय, उडी घेतली तर खाणार 100%. मग वाघान गंमत केला, हे अरे हड ऐक, मी खरोखरचा वाघ नाही आहे, मी माणूस आहे. अरे गावठी कुत्रा ऐकतो ना, माणूस आणि बोलतो खाला ना पहाड होतो. असं सांगा गमे सँडी इधर देख लेगा, आई लव यू बोला तुमको, इतना तकलीफ हुआ तो आई हेट यू बोले तुमको, ऐसा कैसा चलेगा. कॉपी करायची नाही, पुढचा गाणं